त्यापैकी आता तुम्ही बघत असाल की शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर जरा जास्तच झाला आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी कीटकनाशकाशिवाय पर्याय नाही आहे. पण मार्केटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांपर्यंत अजून पण पोहोचलेल्या नाही आहेत. त्यापैकीच काही प्रोडक्ट आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी स्टिकी ट्रॅप, सोलर ट्रॅप आणि काही फेरोमेन ट्रॅप्स पण येतात. जवळपास तुम्ही किडींचा जर कालावधी बघितला, हा संध्याकाळी अंधार पडल्यानंतर जे पतंग आहेत हे त्या कालावधीमध्ये अंडी घालायला चालू करतात. शेतकऱ्यांना अजून एक गोष्ट माहिती आहे, अमावस्या आणि पौर्णिमा त्या कालावधीमध्ये पण शेतकऱ्यांनी फवारणी घ्यायचा प्रयत्न करतात. त्याच कालावधीमध्ये का तर साधारणतः अंधार आणि ज्या गोष्टी आहेत त्या कालावधीमध्ये उत्पत्ती जास्त होत असते. तर त्या टायमिंगला आपल्याला हा सोलर ट्रॅप जो आहे हा जवळपास 4 ते 4.5 तास काम करतो आणि ज्या काही किडी आहेत त्या लाईटकडे अट्रॅक्ट होऊन याला धडकून खाली पाणी टाकायचं आपल्या याच्यामध्ये पडून मरतात. ते सेम त्याच पद्धतीने हे जे प्रोडक्ट आहे हे स्टिकी ट्रॅप आहे. बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल चिकट सापळे, पिवळा रंग आणि निळा रंग येतो. याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे पण स्टिकी ट्रॅप येतात. पिवळा रंग तुमचा मावा, तुडतुडे, पांढरी माशीसाठी काम करतं. निळा तुमचा थ्रिप्स म्हणजे आपली जी मिरची पीक जर असेल तर आपल्याला निळ्या रंगाचे स्टिकी ट्रॅप जास्त लावावं लागतात आणि कांद्यामध्ये जास्त लावावं लागतात. पांढऱ्या रंगाचा स्टिकी ट्रॅप जो आहे तो अजूनपर्यंत मार्केटमध्ये कोणाकडे नाही आहे, पण तो चिपकू कंपनीने नवीन मार्केटमध्ये आणला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे मिरची पिकावरती आता ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक वाढला आहे. जे फुलामध्ये जे ब्लॅक थ्रिप्स आहेत ह्याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला त्यावेळेला पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे वापरावं लागतात.